नमस्कार. सर्वप्रथम आपला परिचय द्या, आपलं नाव गाव पूर्ण माहिती द्या. सुरेश भाऊराव मानकापे, मुक्काम पोस्ट जातेगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. दादा आपला मोबाईल नंबर कळू शकेल? 99 23 80 15 83. जे 7722 हे जे वाण लावले तुम्ही, हे टोटल किती 2 बॅग लावल्या होत्या तुम्ही? 2 बॅग. हां, तर तुम्हाला काय अनुभव आला, कसं वाटते तुम्हाला नेमकं हे वाण कसं आहे, उंची वगैरे कशी आहे? अनुभव असा आहे की पहिली स्टार्ट लावलं की एकच फवारणी केलेली आहे आपण फक्त आळाईची तिला. म्हणजे आळीसाठी पण क्षमता चांगली यायची असं चांगली तुम्हाला क्षमता म्हणायचं? आहे, कारण की दुसऱ्या वेळेला 3 फवारण्या कराव्या लागल्या, तिला एकच करेल. हो ना, आणि शेतकऱ्यांना तेच लागतं की बाबा कमी खर्च हां. व्हावा किंवा आळीचा खर्च होऊ नये, नाही म्हणून तुम्ही एक केलेली आहे फवारणी. बरं, मग आता प्लॉट तर फ्रेश आहे आपला, सगळं मस्त आहे. आणि तो प्लॉट मला वाटतं आता लवकर हार्वेस्टिंगला आला असेल तो तिकडचा. हां. आणि याला खत नियोजन, खत व्यवस्थापन कसं केलं, काय दिले, काय सोडले? तिला लागवडीला 15 थोडा युरिया टाकला होता. नंतर दुसऱ्या वेळेस 2 विऱ्याचे बॅग टाकले होते. त्याच्यात ती हे घेतलं होतं मॅग्नेशियम. हां, मॅग्नेशियम म्हणजे भेसळ डोस केलेला आहे समजा तुम्ही, थोडक्यात दुसरा डोस. आणि तिसरा डोस काय दिला तुम्ही याला? तिसरा डोस त्याला DAP आणि पोटॅश. आता हे पोटॅश आणि DAP हे जे मिश्रखत सोडून तुम्हाला किती दिवस झाले? त्याला 8 दिवस झाले आता. बरं, 8 दिवस झाले. तरी मक्याचा प्लॉट पाहता एकदम फ्रेश प्लॉट आहे, एकदम योग्य पद्धतीचं नियोजन तुमचं या ठिकाणी दिसू लागलं आहे. आणि निश्चितच याचा रिझल्ट तुम्हाला निश्चित भेटणार. तोच रिझल्ट आपण पाहू शकता. प्रत्येक ठिकाणी दाटाला 2-2 कणसं तर आहेतच, कारण ही व्हरायटीच आपली ट्विन म्हणून ओळखली जाते, 2 कणसाची व्हरायटी म्हणून ओळखली जाते. 7722 हे आपलं रब्बीचं टॉपचं वाण आहे. आणि आपण पाहू शकतो प्रत्येक झाडाला 2-2 आहेत. आणि आता ह्या स्टेजमध्ये आहे ती, आणि योग्य वेळेवर त्यांनी योग्य खत नियोजन केलेलं आहे. आणि याचा रिझल्ट त्यांना लवकरच चांगला असा दिसून येणार आहे, अति प्रचंड असा दिसून येणार आहे. धन्यवाद दादा, तुमचे खूप खूप आभार.